कृष्ण हरे रूप पाहताले चरी सुख झाले वो सजने सुख झाले वो सजने सुख झाले वो सजने रूप पाहताले चरी सुख झाले वो सजने सुख झाले वो सजने सुख झाले वो सजने
याच्यासाठी केला होता ठास याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता ठास याच्यासाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता
शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निसिंदिणे पावलो विसावा कुंडली
खुंटलिया धावा तृष्णजिया खुंटलिया धावा तृष्णजिया कवतूक वाटे झाले आवेचा नाम मंगळाचे तेने कुणे नाम मंगळाचे तेने गुणे. माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का? येतोय. मी बोललेलो कळतंय का सर्वांना? ठीक आहे. अभंग 4 चरणाचा मी 3 चरण म्हटलंय, 1 चरण बाकी ठेवलंय. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविलाय मेळ किंवा केला मेळ. कीर्तने खेळी मेळी गदावळी. कीर्तनामध्ये आनंद घ्यायचा असतो. आनंदाचं ठिकाण एवढंच राहिलंय महाराजांचं. हो, संवादाचं ठिकाण एवढंच राहिलंय. एकदा मंडप सोडला रे सोडला सारे वादच चालू आहे. संवादाचं ठिकाण आनंदाचं ठिकाण एवढं आहे. म्हणून शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, काय सांगतात? तुका म्हणे मुक्ती परणेले नवारी आता दिवस 4 खेळ मिळे. आता दिवस 4 खेळ मेळे. आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णजिया खुंटलिया धावा तृष्णजिया. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. मन दुसरी चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ऐके वचन कमलापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण सवे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी. प्रस्तुत प्राप्त श्री घेतला भंग विश्वमान्य विश्वरूपी विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत माझ्या ज्ञानोबरायचे लाडके संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा अभंग स्वर्गग्रहण प्रकरणातील निवडलेला आहे. विठाला विठाला आज काय निमित्त आहे? किंमत कीर्तन आहे. माय आजच्या कीर्तनाचं निमित्त काय? वर्षश्रद्धा. ऐका, वर्षश्रद्धा हे निमित्त नाही, वर्षश्रद्धा उत्सव आहे. माय हे किती दिवसानं करतोय आपण? किती दिवसानं करतोय? 1 वर्षानं करतोय. वा, आता अजून थोडा विको कमी करा, आवाज रोकडा द्या. स्पीकरवाले दादा हुशार आहेत बरं का. त्यांच्या
कलीला सलाम करतो. अतिशय गोड आवाज देतो, फक्त रोकडा आवाज वर्षानं करतोय. बरोबर आहे. प्रसंग दुःखाचा आहे का सुखाचा आहे? हा, प्रसंग दुःखाचा का सुखाचा? बोला ना. दुःखून सुख कळत नाही का तुम्हाला? हा, प्रसंग दुःखाचा का सुखाचा? दुःखाचा प्रसंग आहे. वा, बोलता राहा. बोलल्याशिवाय कीर्तन कळत नाही. आज सांगणारे कमी नाहीत महाराष्ट्रात, ऐकणारे पण कमी नाहीत. हो, प्रसंग दुःखाचा आहे. पाहतोय काय? सुख पाहतोय का नाही? हा, आता अण्णा कारणाशिवाय कार्याला सुरुवात होत नाही. वर्ष श्राद्ध हा उत्सव आहे. कारण काय? आमच्यातली करती धरती एक व्यक्ती गेली आहे. 1 वर्ष झालं. हो, आम्ही 1 वर्ष रडत बसलोय. आमचा काय उपयोग झाला का? दिसले का कुठं? बोललेलं कळलं का कुठं? अजिबात नाही. 1 वर्ष रडत बसलो आणि वर्षानंतर आम्ही उत्सव साजरा करतोय. ज्या तिथीला अण्णा गेले, द्वादशच होती ना? हा, का त्रयोदशी होती? द्वादश. हा, आणि समोर आलता सण कशाचा? दिपाळीचा. आणि आम्हाला दुःखाचा डोंगर एक कोसळला आमच्यावर. काय झालं? ज्या वेळेस अण्णाची निधन वार्ता कळाली, आपली दशा झाली का नाही? आहे त्या परिस्थितीत अण्णांचं घर गाठलं ना. साडी नवी परिधान केली नाही, पाणी पिले नाही, जेवले नाही, खाल्लं नाही, काही नाही. आहे या परिस्थितीत आला, आमची दशा झाली. आणि आपण आज काय करतोय? नवी कपडे परिधान करतोय, सुंदर मंडप टाकतोय, सुंदर असं अन्नदान केलंय. काय करतोय? उत्सव साजरा करतोय. का बरं? प्रसंग दुःखाचा आहे, पाहतोय सुख. आमचा साधू संता विश्वास आहे. आमचा पुराणा विश्वास आहे. हिंदू संस्कृती विश्वास आहे. भारतीय तत्व विश्वास आहे आमचा. का? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराण विचारो. आम्ही पुराण पाहिलं आणि पुराणात सापडलं काय? जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्या मुलानं आई वडिलांना देव समजून सेवा केली पाहिजे. नव्हे नव्हे, देव समजलं पाहिजे. कुणाला? आई वडिलाला. हो महाराज, आम्ही आमच्या अण्णाला देव समजत होतो, देवाप्रमाणे सेवा केली हो, पण आमच्या हाताला नाही यश आलं. महाराज, तो आमचा देवच होता. आम्ही जिवंतपणे अण्णांची देवाप्रमाणे सेवा केली. मग आज करायची काय गरज आहे? आज करायची काय गरज आहे का? पण ऐका, साधू संत सांगून गेले, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची अनुभव. नाही संत कीर्ती श्रवणे आली, नाही साधू सेवा घडविली, पितृवचनासे पाठ दिदली, तीर्थे व्रते असुनी त्यागली. बघा, काकड्यात सांगितले पितरांचं महत्व. आपण म्हणतो मेलं की गेलं. हा, काकड्यात सांगितलं, काकड्यात वर्णन आलं. मग जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा करावी. का? माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासी. पुराव्याशी बोलायचंच नाही, कीर्तनच करायचं नाही पुराव्याशी. जो पुरावा देत नाही त्याला आधी पुरा. विठाला विठाला. माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले? ते निर्गुण निराकार परमात्मा सगुण आला. कुणामुळं? फक्त आई वडिलाची सेवा केल्यामुळं निर्गुण निराकार परमात्मा सगुण झाला. मग महाराज, आम्ही अण्णांची सेवा केली जिवंतपणे. आज करायची गरज नाही. पण स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. विष्णुदेव म्हणतात, तुम्ही तुमच्या पितरांची सेवा केली ती माझी सेवा केल्याप्रमाणे ती सेवा मला पोचते. मग ज्यांनी तुमच्यासाठी हाडाची काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला त्यांना विसरून चालणार नाही. मग आमचे नामनिराश स्पष्ट पुरावा देतात. नाम मन पितृ आशीर्वाद देते, नाम मन पितृ आशीर्वाद देते.
पुरवतात. नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सर्व काळ पाहता ते वाट स्वर्गीचे पूर्वज धन्य भक्तराज हो कोणी धन्य भक्तराज जन्मल त्या वंशी सखळ कुळासे असा पुत्र धन्य भक्तराज जन्माला आला. मुलगा जन्माला आला 21 कुळ्याचा उद्धार. मुलगी जन्माला आली 42 कुळीचा उद्धार. पण नुसती मुलगी हे नाव गर्भात जरी ऐकलं तरी आम्हाला नको 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 वाटतं. अरे नुसतं गर्भात मुलगी हे नाव जरी ऐकलं आम्हाला नको नको वाटतं. का आला ना ज्या निसर्गाच्या विरोधात गेले ना त्यांना निसर्गाने न्याय दिलाय. विठाला विठाला अरे सून पाहिजे, बायको पाहिजे, सुंदर आई पाहिजे, मावशी पाहिजे, सगळी नाती पाहिजे, पण मुलगीच नको. कुठं चाललो आपण, काय करतोय आपण? म्हणजे महाराष्ट्र संताची भूमी आहे. महाराष्ट्रात देशात राज्य नाही. कुठल्या अधोगतीला नेऊन ठेवला महाराष्ट्र. मग आपल्या बापाला, आपल्या पतीला, आपल्या सासऱ्याला, आपल्या भावाला अधोगतीतून वृद्धगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अट्टहास आहे. हा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवट तो भला माझा बहुगोड झाला. म्हणून त्या जीवाला अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देता येते. कशाने? आज अन्नदान आहे, आज पिंडदान घरामध्ये चालू आहे, इथं ज्ञानदान चालू आहे, थोड्या वेळानं वस्त्रदान होणार आहे. 4 दान त्या जीवाच्या नावाने आज आहे. मग हो अट्टहास कोण करतंय? तर त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे, काय भाऊ आहेत, मुली आहेत. त्या जीवाला अधोगतीतून वृद्धगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अट्टहास आहे. कैलासवासी पंढरनाथ मारुती खराडे उर्फ अण्णा यांच्या पत्नी आहेत रंजना पंढरनाथ खराडे, भाऊ आहेत एकनाथ मारुती खराडे, 2 नंबरचे भाऊ संजय मारुती खराडे, मुलगा आहे अक्षय पंढरनाथ खराडे, मुलगी दीपाली अंकुश नाळे, 2 नंबरची मुलगी सुरेखा बिभीषण अनारसे, 3 नंबरची मुलगी ज्योती सुभाष फरांडे आणि 4थी मुलगी आहे पल्लवी सोमनाथ येवले, पुतण्या सागर श्याम खराडे. ऐका, भावासाठी कोणीही करल, पतीसाठी कोणी करण, बापासाठी कोणी करण, अरे आज्यासाठी कोणीही करल. पण विशेष कशात आहे माहीत? आज चाव्या कोणाच्या ताब्यात आहे? त्या किल्या पुरे महाराजाच्या, हा सुनबाईच्या. वा, मग त्या सुनबाईला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे दे. माझ्या सासऱ्याला अधोगतीने वृद्धगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अट्टहास त्या सौभाग्य सुनबाई आहे सोनाली अक्षय खराडे. हो, नाहीतर अवघड आहे आज. हा, किल्याच नसत्या दिल्या. अक्षयने काय केलं असतं? आज महाराजाला पैसे, अन्नदानाला पैसे, गाणाराला पैसे, पकवाजाला पैसे, मंडपावालेला पैसे, सारं पैसेच लागतात. पैशाशिवाय काय होत नाही. मग त्या सुनबाईला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. हो, म्हणजे दशरथ राजाचं श्राद्ध कुणी केलं? अशी सीतामाईनंच केलं. अशी एक सीतामाई आपल्या घरात आहे. विठाला विठाला विठाला. त्यासाठी अतिशय गोड कार्यक्रम आहे. मृदंग वादक खरोखर इंद्राची कृपा झाली बरं ह्या किल्ल्यावर. गोड हाते महाराज. काय नाव? तेजस. खरं तेजस आहे. सूर्याला लाजवेल असं तेजस आहे. तुमच्या चरणात बसतो. पेटी मस्तर सुंदर आहे. तुमची भागात गोड माणसं सगळी.
तालासुरातली माणसं सगळी ज्ञानाच्या विद्यापीठातली माणसं, एकटाच गडी कृषी विद्यापीठातला आहे. हो महाराजांचं काय दांडे महाराज वा अतिशय कोण आहे, विनेकरी बाबा आहेत. हे आपल्याच गावचं भजनी मंडळ वा कर्जत मधलेच. म्हणजे गोदड बाबांची पुण्य आहे, तुमच्या फार मोठे उपकार आहेत. हो परिसर घडला आहे तुमचा संप्रदायाला आणि खानदानी, तसला डुप्लिकेट नाही. आज इतकं नानं डुप्लिकेट आलं या, कुणाला साधू म्हणावून, कुणाला संत म्हणावून, कुणाला वारकरी म्हणावं हेच कळाला. हो त्यांनी फसावल्याच कळ त्याला काही डुप्लिकेट होतं. हो महाराजांचं काय ना दत्तात्रय महाराज शिंदे. तुम्ही कीर्तन करता का? होय असं बर बर. खरात महाराज काय? बर बर. ढवळे महाराज वा. यांचं येवले महाराज वा. मी ते नागडी गुरुजींना पण म्हणलं ते बरं का माझं कीर्तन आहे इकडं, पण त्यांच्या घरी काहीतरी आज कार्यक्रम आहे, ते येतात आमच्या भागात. असं संभाजी महाराज नागवडी हळसुंद्याचे. हा तर ते म्हणले आमच्यात काहीतरी आज बारशीचा कार्यक्रम आहे. ठीक आहे म्हणलं असू द्या. म्हणून मी तुम्हाला सर्वांच्या चरणावर नतमस्तक माझ्या सेवेला सुरुवात करतो. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या 16 संस्काराची गरज आहे. हे 16 संस्काराची गरज आहे, पण 16 संस्कार महाराजावर सुद्धा होत नाहीत. सामान्य माणसं तर सोडूनच द्या. हा पण 16तले 3 ऑटोमॅटिक होतात. काय? जन्माला यावं लागतं. आईच्या गर्भात 4 तत्वाचा स्पर्श होतो. किती तत्वाचा? 4 तत्वाचा. आणि आईच्या गर्भातून बाहेर आलो, जन्म झाला, 5वं तत्व हे पृथ्वी तत्व आहे. ह्याचा स्पर्श झाला. स्पर्श झाल्यावर ते बाळ जन्माला आलं. जोपर्यंत नाळेला कातर लागत नाही तोपर्यंत बाळाचा आणि मुलाचा वियोग तुटत नाही. वियोग तुटत नाही. आईचा रक्तगट बी असला, बाळाचा रक्तगट हो असला तरी जोपर्यंत नाळेला कातर नाही तोपर्यंत सगळं मॅच होत असतं. मग नाळ किती दिवसांनी कापतो गो माया आपण? वा जन्मले की कापावं लागतं. मग जन्मल्या नाळ कापली रे कापली. बाळाचा रक्तगट होय, आईचा रक्तगट बी आहे. बाळाला रक्त कमी पडलं त्यावेळेस डॉक्टर म्हणतो बाळाला रक्त भरावं लागेल. मग भरणं मायचं काय फरक पडतो? ती म्हणतो जमत नाही. आधी कसं जमतं? इतकी माझ्या मायची कुस पवित्र आहे. हो मग ते बाळ जन्माला आलं. पहिला 16 होतो नामकरण विधी. लक्ष द्या माझ्याकडे आता. पहिला 16 नामकरण विधी. मग त्याला काय म्हणतो आपण? बारस. हा मग नाव कुणाला ठेवतो? देहाला का जीवाला? हा आता इथं प्रश्न आहे, देह मरतो का जीव मरतो? वा गोड. आता टाळकऱ्याने पेपर फोडू नका, फक्त मला पेपर ह्यांच्याकडे सोडून घ्यायचा. इतकं फावलंय महाराष्ट्रात. सारे सांगणारे झाले तर सारे ऐकणारे झाले. हो अरे लांब रुंदीचा परमार्थ झाला पण उंचीन खोलीच नाही. विठाला नाव देहाला. हे जीव मरतो का देह? देह मरतो. जीव जातो कुठं? प्रश्न आहे का नाही? जीव जातो कुठं? प्रश्न आहे का नाही? बरोबर आहे. मग ते आई पाहायचंय. दुसरा 16 शुभमंगल. हा काहीच्या जीवनात होतो, काहीच्या जीवनात होतच नाही. हा बर ज्याचं होत नाही, जो संन्यासी, त्याचा 14वा. आयो वारली, आयो मरण आलं, तिचा 13वा, आपला 13वा. आणि जे अगोदरच गेले त्यांचा 12वा. हा संन्यासाचा 14वा. नागा साधू आलते प्रयागला, त्यांचा 16वा. आणि मुसलमान समाजात 40वा. तिसरा 16 मृत्यूचा 16. जन्माला यावंच लागतं आणि मरावंच लागतं. 16तून 3 गेले, खाली 9 राहिले. 9च राहिले का? बोला ना. महाराजांचं गणित पक्क नाही हो तेवढं, त्याच्यामुळे नडतंय सगळं. बाया सरळ मुंडा आल्यात. मग म्हणलं ऐकतात कीर्तन. 16तून 3 गेले, खाली 13 राहिले. मग आज काय पाहायचं? 10व्याला धावा का करायचा? धावा झाल्या रे देहा, 13वा का घालायचा? 13वा घालून मासी घालून आजचं श्राद्ध का करायचं? आज 3 प्रसंग पाहिजे उरलेल्या वेळेत.
उरलेल्या वेळेत अभंगाचा भावार्थ विठाला सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. अभंग काय सांगतो? याजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा. थोडा मला विको गोड नॉर्मल द्या नॉर्मल. शेवटचा दिस गोड व्हावा. कुठला शेवटचा दिवस? काय केला 28 माझ्या तुकोबरायाने? काय केलं 28? हे सिक जांभळे खोकला ही तुकाचीच वेळ वाया गेला. हे जीवनामध्ये फक्त भजन केलं, हे भोजनाकडे लक्ष दिलं नाही, भोजनाकड लक्ष दिलं नाही. मग त्यांनी जो 28 केलाय, तुकोबराय म्हणतात तो माझा अतिशय बहुगोड झालाय. का? पिंड पदावरी दिला पुलियाकरी. पिंड म्हणजे देह, माझा देह माझ्या हाताने भगवंताच्या हातात दिला आणि भगवंतानं तो स्वीकारला. याजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबारायाचा देह आणि आपला देह सारखाच होता. हे त्यांचा हाडामासाच होता, आपला पण हाडामासाचा आहे. पण तुकोबारायाचा देह जगामध्ये एकच व्यक्ती होऊन गेली. स्वतःचा देह सदैव वैकुंठाला आणि आपला देह मशानाचे ठेव. याचं कारण काय? याचं कारण काय? याचं हे कारण आहे. काय कारण आहे? आपण मशानाच आहे माझच म्हणतो. काय म्हणतो? माझच माझच. पण माझे तुकोबाराय काय म्हणतात? हे तुकोबाराय हे जीवन विकार हे जीवन आपलं विकारानं भरलेलं जीवन आहे. तुकोबारायचं जीवन विकार आहेत म्हणजे बाईल मेली बरे झाले, माता मेली मज देखता तुका मने हरली चिंता, शिवबा कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी अंगावर ओतलं, क्रोध आला नाही, भंडावर एक नर्तिक आले चाळे करायला लागले, काम जागा झाला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराला पाठवला, लोभ झाला नाही, विकार रही जीवन. आपण वड्याव जाईपर्यंत माझच म्हणून माशानाची ठेव आहे. याजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड होवा. मग आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आता माझी आशा तृष्णा काहीच राहिली नाही. हो मग का? तर अभंगाच्या तिसऱ्या सांगतात, या कौतुक वाटे झाले या वेचांचा नाम मंगळाचे प्रेमे गुणे. अरे ते नाम आयुष्यभर मी घेतलंय, हे त्याचं मला कौतिक वाटतंय. हो मग तुका म्हणे मुक्ती परी निली नवरी, आता दिवस चारी खेळे मेळे. अरे तुकोबारायांना जाऊन 400-450 वर्ष झालं. ख्याती वाढत चालली का कमी झाली? वाढत चालली. याचं कारण विकार रहित जीवन आहे, विकार रहित जीवन आहे. मुक्ती त्यांनी स्वतः मिळवली आणि जगाला उपदेश केला. जगाला उपदेश केला, सर्वांना जाग केलं, संदेह केला. पण आपण जाग का झोपलोय? हो उठ जाग वारे आता, मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा माथा.
समाजाला जागा केलं, आरोळी ठुकली, समाज कुठे जागा झालाय? आता चातुर्मास चालू आहे का नाही? गोडी म्हणतात पिकोरचा आवाज कमी करा, झोपा येत नाही, त्या झोप झोप. अरे काय चाललंय? आणि महाराष्ट्रात जन्माला आला, अभिमानानं सांगतो. हा, यांचा किती सत्कार करावा. संकेत दिलं त्यांनी, संदेश दिला, पण आपण झोपलोय. जीवन कधी संपेल गॅरंटी का? क्षणभंगुर नाही हे भरोसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मेगळा पडेल बजा, पुढे हुशार तो राहे ओळसा. पोरे महाराज कीर्तनात मरणार नाही, पण पोरे महाराज घरी जायची गॅरंटी नाही आहे का? पण सावध झालं पाहिजे ना. हा, तुकोबरायांनी 450 वर्ष झाली आपल्याला बोध केलाय, तरी आपण झोपल्यावानीच करतोय अजून. ठीक आहे महाराज, मग असा कोण साधू आहे, असा कोण संत आहे? अनंत अवतार घेशी भक्ता करणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उदाहरणे. भगवान परमात्मा भक्तासाठी अनंत अवतार घेतो. नुसत्या महाराष्ट्र प्रांतात नाही घेतले, गुजरात प्रांतात नाही घेतले, ओडिसा प्रांतात नाही घेतले, कर्नाटक प्रांतात नाही घेतले. प्रत्येक प्रांतात माझ्या भगवंताने अवतार घेतले. कोणासाठी? भक्तासाठी अवतार घेतले. हो, असाच एक भक्त आहे, निष्ठावंत भक्त आहे, साधू आहे. गुजरात राज्यातला जुनागडला राहत होता, त्याचं नाव आहे नरसिंह मेहता. हा, सख्खे 2 भाव आहेत, पण नरसिंह मेहताची अशी निष्ठा आहे. सेवेमध्ये काय लागते हो? निष्ठा. निष्ठा लागते, निष्ठा सेवेमध्ये. आणि प्रपंचात काय लागतं? हा, कष्ट. आमच्या दादाने गोड उत्तर दिलं, टाळ्या वाजवा त्यांच्या. प्रपंचात कष्टाला किंमत आहे, प्रपंचात कष्टाला किंमत आहे, आणि सेवेत निष्ठेला किंमत आहे. ही आमची निष्ठा आहे. आमच्या बापाची आम्ही सेवा करतोय का? त्यांनी आमच्यासाठी हाडाची काळ्या रक्ताचा पाणी रात्रीचा दिवस केलाय. त्यांना आम्ही विसरू शकत नाही, विसरू शकत नाही. ही आमची निष्ठा आहे. प्रपंचात कष्ट आहे. हा, प्रपंचात कष्टाला फळ आहे. माझी दिदी 3 वर्ष झालं लगीन झालं, पण रानात नाही गेली अजून. जाऊनच देऊ नको, कष्ट केल्या वाटोळ होत. कुठे चाललोय आपण? 4थ्या मजल्यानं खालीच येत नाही दिदी. आणि ती गप्पा सकाळपासून 3 वाजता फोनच चालू. त्या दिदीला कष्ट करायला नको ना. नवऱ्याने कोण 7-12 कोण कर्जतला नेला का? मग कळन चतुर्शीमा काढून. तवर काय कळायचं नाही. कुठं चाललोय आपण? हो, फार वेगळं आहे. अरे कष्ट केलं पाहिजे, घाम घालला पाहिजे, तर दाम मिळतो. पण आपलं उलट आहे सगळं. ठीक आहे महाराज, 2 भाव आहेत, पण एका भावाची परिस्थिती चांगली आहे. एक भाव निष्ठावान आहे, त्याची हरीवर इतकी निष्ठा आहे, इतकी निष्ठा आहे. अहोरात्र भजन, अहोरात्र भजन नरसिंह मेहताचं. हा, बापाचं श्राद्ध आलं, आणि बापाचं श्राद्ध आलं रे आलं. श्रीमंत भाऊ दारात आला, नरसिंह बाहेर या. नरसिंह मेहताकडे एक 1.25 फुटाची पाषाणाची मूर्ती होती. त्याची तो पहाटे चटून सेवा करायचा, निष्ठावान होता. दारात श्रीमंत भाव आलेला आहे, हाक मारतोय, आरतुरा बोलतोय. त्याची पत्नी बाहेर आली, नरसिंह मेहताची. दिराला काय म्हणता का तुम्ही? दिराला काय म्हणता? भाऊजी. वा, आता भाऊजी तुमच्या पतुरच आहे, पुढं भाऊजी कळणार नाही. भाऊजीचं नातं संपलं आता. आता इथून पुढं मावशी कळणार नाही, वहिनी समजणार नाही, भाऊजी समजणार नाही, काका नाही, मावशी नाही. नाती संपुष्टात आली सगळे आता. का म्हणाली नाती संपुष्टात? नात्यासाठी कोण लागतं? भाऊ लागतो, बहीण लागते, मावशी लागते, काका लागतो, चुलता लागतो. ही नाती संपुष्टात आली. एकटाच नंद्या, त्याला कुठं नाती इथे राहिली आता. म्हणून माझ्या तुकोबारांनी पाठीमाग शुक्रवारच्या अभंगात लिहिलंय, पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावंडा 2 जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाचे नारे भ्रातर मागेल. अरे तुकोबराला त्या काळात कळलं होतं पुढं असलं गबाळ येणारे जन्माला म्हणून. आपण निसर्गाच्या विरोधात चाललोय. मग ती म्हणली, भाऊजी थोडा हळू बोला, हळू बोला, हळू बोला, हळू बोला. अरे याला सांग बापा श्राद्ध आलंय,
टाळ कुठल्याने भजन म्हणल्याने ए कुठं बापा श्राद्ध होतं काय तेव्हा तिनं गुरुची निंदा आणि पतीची निंदा ऐकून घ्यायची नाही बरं का. कोणाची? गुरुची निंदा आणि पतीची निंदा ऐकून घ्यायची नाही. पती कसलाही असू द्या, नकटा वकटा काळा बुटका लांगडा खुळा मुखा बाहेरा, पण तो पती असतो. हा तिनं बांगड्याच बाहेर चालय काय बोलतोय म्हणे. पतीची निंदा करायला लागला. तो बोलतोय काय बाप कुणाचा आहे मला आम्हा दोघाचा. तू तुझ्या पद्धतीने कर आम्ही आमच्या पद्धतीने करतो. खड्या आवाज सांगितलं खड्या. ती म्हणला गुरमी आले का आणि कर मला कर. आणि गेला अख्या गावात आमंत्रण दिली. नरशीच्या घरी यंदा श्राद्ध श्राद्ध आहे नरशीकडं श्राद्ध आहे. गावात आमंत्रण. 6 वाजल्या. नरसी मेहता बाहेर आलं. म्हणजे कोण होतं ती मोठ्याने बोलत होतं ती. म्हणजे तुमचाच भाव होता. काय म्हणत होता श्राद्ध आल्याने कोणी घालायचं. तू काय म्हणले तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने. अगं आपण गरीब आहे तो मोठा आहे त्याची गरज आहे आपल्याला असं कशाला बोलली. पण गरीबाची बायको म्हणजे गरीबाचं एटीएम आहे. कानात एक कुडूक होतं सोन्याचं ते काढलं हातात दिलं नवऱ्याच्या पतीच्या. जा सोनारी दुकानात मोडा येईन तेवढाच बाजार आणा आपण श्राद्ध करू. काय निष्ठा आहे. नरसी मेहता कुडूक घेतलं सोनार दुकानात गेला कुडूक मोडलं बाजार आणला. पण महत्वाचा विषय श्राद्धाला काय लागतं महत्वाचं माहिती आहे तुम्हाला. काय लागतं का माहिती. हा तूप लागतं तूप. हा तुपाशिवाय श्राद्ध यशस्वी होत नाही. म्हणले तुपच नाही ना म्हणलं पैसेच झालं. म्हणले तुपाशिवाय श्राद्ध होणार नाही. मग घेऊन या. पातेल हातात दिलं नरसी मेहताच्या. वाण्याच्या दारात गेला. काय रे नरसी तूप पाहिजे द्या. गड्याने तूप दिलं. मला पैसे मला पैसेच नाही. निष्ठावंत भाव आहे बरं का त्याचा. गड्याला सांगितलं वापस घे ते तूप. घेतलं आणि चेहरा पडला नरसी मेहताचा. दुसरा वाणी म्हणतो ए नरसी इकडे माझ्याकडून तूप घेऊन जा. ती म्हणलं आता नको फुकाट कुणाचं मला. आता फुकाट नको कुणाचं मला. मग अरे त्याच्या बदल्यात कीर्तन कर. श्राद्ध कुणाच्या घरी. बापाचं श्राद्ध कुणाच्या घरी आहे. पोरे महाराजाच्या. कीर्तनात थांबा काय बे चकाटे हाण नका. हा नाही तर लगेच गेलती कीर्तन काय आता पण किती कीर्तन ऐकली का माहिती मी. किती ऐकली. लय वाट लावले कीर्तन. लय वाट लावले. मग कुठं ठेवले ते कीर्तन कुठं ठेवली. हे कीर्तन ऐका मनाने ऐकायचं नाही. डोक्याने तर मुळीच नाही. कानाने तर नाहीच नाही. हे बाबा मग कसे नाही ऐकायचं. कीर्तनात चित्त लागतं. काय लागतं. तुका म्हणे चित्त करार रे निर्मळ येऊन गोपाळ राहते. हे चित्त पाहिजे. चित्त निर्मळ असेल तर भगवान परमात्मा तिथे येतो. हे साधा पाहुणा तुमच्याकडे पाहुणा येतो का. आता सारी पाहुणीचं ते आज म्हणा महाराज तुला काय कळते मिळतं का नाही. हे पाहुणा घरी आल्यानंतर तुम्ही काय करता आधी पाणी देता. मग तुमचं आमचं वेगळं आहे बाबा. आमचं तुमचं वेगळं आहे. हे पाहुणा आमच्या घरी आला ना आमची बायको पहिले अशी गालीच्या झाडती गालीच्या. हो गालीच्या झाडतीन पाहुणा त्याच्यावर बसतो नंतर पाणी देते. पाहुणा बसण्यासाठी गालीच्या स्वच्छ लागतो. मग देव हृदयात साठवणे हृदय किती स्वच्छ पाहिजे. त्याला मंडपातच थांबलं पाहिजे. आता जाते कोण कर्जतला आणि कसली साडी आणली दिवाळी झाली बाजार आणलाय का गेलं कीर्तन बोंबलत विठाला 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 दुसरा वाणी म्हणतो तूप घेऊन जा. नरसिंह म्हणतो तुझं तूप नको मला. अरे त्याच्या बदल्यात कीर्तन कर. पातेलच फेकून दिला आणि कीर्तन चालू केलं. बापाचं श्राद्ध घरी आहे आणि वाण्याच्या दारात कीर्तन चालू आहे. ए असा आकाशवाणी झाली तुका म्हणे जैसा खांब कडाडला ब्रह्मदच कला ते लोक. ए गरुड खडबडून जागा झाला आणि निघाला गरुड भरारी करून. देव म्हणले कुठं म्हणलं जुनागड. काय भक्त संकटात आहे. देवाला वाटलं आपला पक्ष फुटला थांब मला येऊ दे. हे फटकं पांगुट बांधला निमस्ते घातले हातात पातेलं घेतलं भगवान परमात्म्याने डायरेक्ट जुनागड गाठला आणि दाराव थाप मारली. नरसी मेहताची बायको वाट बघत होती कधी येतोय तो कधी येतोय तो. तेव्हा
दरवाजा उघडला. पतिव्रतेची काय ताकद आहे ती म्हणते लाज वाटते का? आता 11:30 वाजत आल्या. आता स्वयंपाक कधी होणार, काका कधी येणार, लोक कधी जेवणार. ती म्हणला थांब थांब थांब. मनगडाला धरलं आणि बाहेर आणलं. 5 एकरात मंडप आहे. 5 एकरात मंडप. त्याला कुठं मेडी रवायच्या त्या असल्या. पृथ्वी आसन आकाश मंडप. हा ते म्हणे आत्ता पत्र कितीतरी वर्ष एका पातळावर काढली. साडी व कशावर काढली? साडीव नाही, धडपेच्या साडीव. धडपे साडी कळती का? कळण ग बाय तुला, कळण धडपे साडी. धडपे साडी ह्यांना कळती बाई. हा अरे त्या साड्या कपाटातनं खाली पडल्या तर जीव जाईन तुमचा. इतक्या साड्या. माझ्या मायनं हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. धडप्याची साडी जुनं लुगड्याचा एवढाच फळा काढायची आणि त्याला गोड घालायची. माय गोड घालायची आणि 5-6 धडपं करून त्याची धडप्याची साडी नेसायची. तुमच्या मड्यावर घातला परपंचा करून तिनं. आणि तिला म्हणता तुला काय कळत नाही? हा तिनं जसं सियाज लावला असतं का सारखी कर्जतला जाऊन मग केला असता, बांधला असता बंगला. हा मायेचे उपकार कधीच फिटत नाहीत, बापाचे उपकार कधीच फिटत नाहीत. मग मंडप आहे म्हणजे एवढा पैसा आणला कोण मला सांगतो, पण थांब आधी कार्य होते. होता कोण? देव. पण नरसिंहमेधाचं रूप घेतलेलं होतं. म्हणजे काका नाही, मग काका आणण्यासाठी देव. कुणाला? देव ब्राह्मणांना बोलवायला. ते वरती राहिलं होतं, खालून हाक मारली, काका बापाचं श्राद्ध आहे. त्याला माहिती याच्याकडून काय मिळणार नाही. ती मला येत नाही. मला चिठ्ठी तरी लिहून दे की. मग चिठ्ठी लिहून दिली, खाली टाकली. तेव्हापासून ब्राह्मण समाजामध्ये जास्त पॅरलेसची माणसं आहेत. अपंगत्व जास्त आहे त्यांना. हे देवाला वाकडं बोलले. मग असं एक येडं चाललं होतं. चिठ्ठी घेतलंय आणि रस्त्याने एक येडं चाललं असताना त्याच्याच मस्तक ठेवला, तुमचे स्नेहाची वागेश्वरी रेखा मुखित अंगीकारी. दशग्रंथी ब्राह्मणापेक्षा वेदच बोलायला लागलं. ते येडं आणि पूजेला नेलं. आता म्हणजे येड आणलंय पूजेला. येड म्हणला येडीच चांगली असते ती पूजा करते. ती पूजा झाली. खाऊजी लोक कधी येते? ती नेमकी 12 वाजता. कुठवर आले र? आताशी महाराजाची तिरडी बांधायची चालवले का? अजून सुतुळी राहिली, गुलाल आणलाय. हे असंच आहे बघा. हा फोनवर आता गाडी लय हुशार. मी रोज एक कीर्तन करतोय महाराज. कुठवर आले कुठवर नाही येत. थांब वाईस तू. मग नेमके खाऊजी लोक आले, बसले, पूजा झाले आणि भगवान परमात्मा नरसिंह रूपाच्या बाहेर आले आणि म्हणले बसा. सोन्याचे ताट, सोन्याचे पाट, सोन्याचे चौरंग जेवायला. सोन्याचं नाही, सोन्याचंच होतं. बसले, सांगितलं हे आपापलं घेऊन जायचंय घरी. पळवा पळवी झाली त्यांची उलटी. लोक जेवले, घरात गेले. लय सीन आलाय, आत्ता मला सरोवरावर जायचंय, आंघोळ करून येतो आणि मग ताट लावू. सरोवर गेला. इकडचं कीर्तन संपलं आणि पुन्हा दरवाजा थाप मारली. दरवाजा उघडला. आता म्हणजे माझी काय थट्टा लावली का तुम्ही? का केवढं मोठं श्राद्ध कोण होता? अरे प्रत्येक वेळेस मी सेवा करतो. आणि दर्शन कुणाला दिलं? पत्नीला. तुकोबाराच्या बाबतीत बी असंच झालंय. तुकोबारांनी सेवा केली आणि जिजायला सारखं दर्शन. मी सेवा करतो आणि प्रत्येक वेळेस तुला दर्शन देऊन जातो. कुठे गेला? सरोवर गेला. सांगितलं देवा अरे बापाचं श्राद्ध न जेवता तो गेलेला आहे. माझं श्राद्ध सक्षित होणार नाही. तुला यावं लागेल. गेला कुठं? सरोवर. मग घेऊन या. हिला माहिती आहे आणणार का निष्ठा आहे. नरसिंह मेहताची गरिबीच होती. हे गेलं सरोवरावर तर ही आनंदी झाली. कोण? ही आनंदी. ही काय केलं? ह्याला काय म्हणतात? सारवान. कळतं का सारवान? कळण ग बाय, सारवान कळण. आता ज्यांना सारवान कळतं वय. सारवान त्याच्यावर रांगोळ्या आणि पोतारा. पोतारा कळतो का? कळण ग बाय, पोतारा कळ. आता ज्यांना पोतारा कळतो का? मुंडा हलावते ते. आता नवऱ्याचा उतारा करते ही, पण ह्यांना पोतारा कळणार नाही. हो वळचण सुद्धा माझी माय काय करायची? स्वच्छ करायची. वळचण वळचण. आता बिछाना सुद्धा झाडाचं म्हणते माझा मनका दुखतोय. इतकं जग बदललंय. अरे काम करा,
काम केलं कोणी मरत नाही. हे खाण्याने मरण, पण कामाने कोणी मरणार नाही. व्याध्या का वाढल्या? आमची माय रात पहाटे उठायचे, दळायचे, कांडायचे, भरडायचे, पाणी विहिरीत न काढायची. तिचा अजून बी मनका दुखत नाही. दुखतं का माय तुझा मनका? आणि ह्यांचा 7-8 लाख तर मनकेवरही घालावलं एक डॉक्टरला. कामच कराय नको. उलट चाललोय आपण, उलट प्रवाहाच्या उलट चाललोय. मग ते आलं, सरोवर गेलं आणि सरोवर सांगितलं, देवा माझ्या बापाचं श्राद्ध न जेवता आलेलं आहे. तू जर नाही आला तर याच सरोवरावर जीव देईन, डोक्याच्या चिंदाड्या करेन. ते भिलं आणि ते 3 नाही आले, 6 जण आले. 3 देव आणि 3च्या 3 पत्न्या. ब्रह्मदेव, विष्णू, भगवान शंकर आले. 3च्या 3 पत्न्या निघाले. त्यावेळी देव दिसण्यासाठी भाग्य लागतं. देव दिसण्यासाठी भाग्य लागतं. लोक म्हणायची काय नरशी जे आहेत र, आपण म्हणायचं भिकारी, पण सोन्याचे ताटण, सोन्याचे पाटण, सोन्याचे चौरंग. पण इतकी आनंदी होती कोण? नरसिंह मेहताची बायको. तिला काय वाटत होतं? विठ्ठल पाहून आला माझ्या घरा, विठ्ठल पाहून आला माझ्या घरा, विठ्ठल पाहून आला माझ्या घरा, विठ्ठल पाहून आला माझ्या घरा. बिंबलोन करा सावळ्याला, बिंबलोन करा सावळ्याला, हुरल दसीचा बहु आवडीचा, हुरल दसीचा बहु आवडीचा, दुरल दसीचा बहु आवडीचा, दुरल दसीचा बहु आवडीचा. अशी आनंदी होती. रांगोळ्या टाकल्या होत्या. देव आले, ताट केले, बसवलं. पुंडलिक वरदा होणार आहे. नरसिंह मेहनतानी भगवंताचा हातात धरलाय. म्हणला थांब. का? म्हणलं माझ्या भावाला बोलून आलो होते. अरे पगले, मला तुझ्या भावानं तुला शिव्या दिल्या की? देव दे म्हणला, पण शिव्या दावाय लावणारा कोण होता? थांब म्हणला. ह्यो गेला घरी. त्याला म्हणला चल. कुणाला? भावाला. ऐकतय ना? कुणाला म्हणला? भावाला. मग भावासाठी भाऊच व्हावा लागतो. भावासाठी भाऊच निर्माण करावा लागतो. पण भावाला आम्ही पक्का वैरी समजतोय. आज भारत पाकिस्तान नवरा बायकोत आलो, भारत पाकिस्तान भावाभावात आलं, भारत पाकिस्तान घरात आलं, भारत पाकिस्तान वस्तीवर आलं, भारत पाकिस्तान गावात आलं. अरे भारत पाकिस्तान सीमेवर ठिके रे दादा. अधोगती होती ह्यानी. अजिबात हे मनात गबाळ गचपान ठेवू नका. कशासाठी ठेवता? शेवटी सुखात आणि दुःखात भाऊच असतो. कोण असतो माई? भाऊच असतो. भाऊच असतो. पण तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे ह्यांचं काय होतंय? शिरोड ह्याच्यात जात्यात. कशात जात्यात? हे मनोरुग्णात जात्यात. नका ग बाई. तुमचं तुमच्या भावाप्रेम आहे का नाही? आहे का नाही? मग यांचं नसन का? यांचं नसन का? तुमचा भाऊ तुम्हाला किती आवडतो ग? आता तर दिपाळीचा आली आहे. कवा यायचं आहे, कवा यायचं आहे. मग तुमचा भाऊ तुम्हाला आवडतो, यांचा भाऊ यांना आवडत नसेल का? आवडतो ना. तुमची माय तुम्हाला आवडते का नाही? आवडते का नाही? हा, तुमची माय आवडते, वडील आवडतात. असं कसं महाराज म्हणता आमचे आई वडील किती भारी आहेत? तुमचे भारी आहेत, यांचे काय बेकार आहेत काय? यांचे सुद्धा भारीच आहेत. पण हे कोमात का जात्यात? बाई तू फक्त चुकीचा निर्णय घेऊ नको. हाय काय नाही? तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका. मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही जर म्हणला ना धने तुमच्या आई वडिलासाठी स्पेशल निर्णय तुम्ही घ्यायचा, इतकं प्रफुल्लित जीवन जगतील ना हे मी जगल, मी सुद्धा कोमातच आहे. कोमात घालवू नका ग. नका नका नका. आयुष्य वाढल. सगळ्यांना आनंदी जगायचंय, आनंदी राहायचंय. पण तुमच्या चुकीच्या निर्णयामुळं हे पुढं घाट ठरतो. मग त्यावेळेस असा ती गेला भावाला बोलवा. नरसिंह चल लका मला, तुला तर मी शिव्या दिल्या. त्यावेळेस भाऊ म्हणतो अरे शिव्या द्यायला लावणारा कोण होता? तोच होता ना. म्हणून तर हे झालंय. आले आणि पंक्तीला बसवलं. पुंडलिक वरदा होणार आहे.
तेवढ्यात अभंगाचं पहिलं चरण. याचसाठी केला होता अट्टहास. याचसाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. याचसाठी केला होता अट्टहास. बरं म्हणतात शेवटचा दिवस गोड माझा झालेला आहे. तसंच या कुटुंबाने अण्णाला अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अट्टहास आहे. ज्या वडिलानं ज्या बापानं आमच्यासाठी हाडाचं काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, नव्हे एक क्षण थांबले नाहीत आमच्यासाठी. त्यांनी ते आपल्या जीवनाची दशा केली. कुणी? अण्णांनी ते आपल्या जीवनाची दशा केली आणि आम्हाला दिशा दिली. त्यांनी त्यांच्या जीवनाची दशा केली आणि आम्हाला दिशा दिली. त्यांचा आचार शुद्ध होता, विचार शुद्ध होता, उच्चारही शुद्ध होता. ज्याचा आचार शुद्ध, विचार शुद्ध, आड्यातलं गडी माड्यात आलं. आड कळतं का? आड कळतं का? कळलं ना आड. वा, आड म्हणजे काय? दोन मेढे असतात, त्याच्यावर आड असतं. ती वाष्टायचं आणि त्याला पाष्टायचं. त्याला घोडीकोप म्हणतात. मग त्याचा आचार शुद्ध, विचार शुद्ध, आड्याची माडी झाली आहे. आणि त्यांचा आचार बिघडला, विचार बिघडला, उच्चार बिघडला, माड्यातलं गडी आड्यात आल्यात. नाव सांगू का? आमच्याकडे आल्या, तुमच्याकडे सुद्धा आले असतील. मोठमोठं वाढ होतं, आता आड्यात आलं गडी. आचार बिघडला, विचार बिघडलाय. म्हणून आमच्या बाबांना आचार दिला, विचार दिला, उच्चार दिलाय. कुणाला? या कुटुंबाला. बाप कधी कळतो का माय? बाप आणि माय नाही. बाप झाल्यावर कळतं बापाच्या काय व्यथा असतात. त्याला बाप व्हावं लागतं. स्वतःच्या पोराला 500 रुपयाचा बूट घेईल, स्वतः फक्त 50च घे. आई गेल्यावर कळते. आई गेल्यानंतर तुम्हाला कोणी घरात म्हणणार तू खाल्लं का आणि पिल्लं का? माझी माय पॅरलेस ना, आज 85-87 वय या. तिला काही समजत नाही. तरी जाताना असं निघालो ना, तोंडाला हात लावते. का? जेवला का? कोणी विचारत नाही माय. आई गेल्यावर कळते आणि बाप झाल्यावर कळतं. बापाच्या काय वेत असतात. पोराला किती सांगा, बरं उन्हात मरू नको का? बापाचं म्हणणं नाही असं तू उन्हात मारावं, पण बाळ्या उन्हात तर पडतो. बाळ्याला बाळ्या झाल्यावर कळतं काय बापाच्या व्यथा असतात. त्याला बाप व्हावं लागतं. अरे असा बाप असतो काय? एखादी वस्तू मागितली आणि ती कधी कुणाला दिली नाही, असं कधी झालं का? गहाण राहीन बाप. असा सण जर आला दिवाळी जरा गहाण राहतो, पण मुलाची इच्छा पूर्ण करतो, त्याला बाप म्हणतात. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपुली कुरवंडी वाळवून एकाएकी केला निराशीचा धनी. दादा, वडिलाची जमीन किती तुम्हाला? बहिरे का तुम्ही? 5 एकर. आता किती या? 10 एकर. आता ती 5 एकर मला द्या वाढलेली.
काय फरक पडते हा? कवा जायचं कर्जतला मग? काय इकडं जामखेडला जावं लागतं? कर्जतला जाता जाता करू काम आपण. हा कायला काम महाराजा? अरे 5 घमेले तुला देणार नाही माती, ती 5 एकर कोणासाठी घेऊन ठेवली 5 एकर? पोरांसाठी. मग याला तर बाप म्हणतात ना, विठाला विठाला. याला तर बाप म्हणतात. हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, रात्रीचा दिवस करतो. कोणासाठी करतो? पोरासाठी करतो. आणि तो पोरगा म्हणतो तुला काय कळत नाही? का त्याला कसं कळत नाही? बाप समजून घ्या. प्रत्येक जण उठतं, आईची शपथ वाहतो. आई शपथ. बापाची शपथ कोणी वाहत नाही. बाप शपथ घेण्याच्या बी लायकीचा नाही. बाप शपथ घेणे सुद्धा लायकीचा नाही. इतका वाईट बाप होता का आमचा? हा, प्रत्येक जण आईचं गोडो गातो, पण मोठी संकट असल्यावर बाप रे. तो बाप समजून घ्या. कमीत कमी श्राद्धाच्या कीर्तनात तरी. हा नाही तर लय हसावलं आणि रेज रडावलो. काय कीर्तनकार भारी, तुला मातीत घालायला आलता. फॅड झालं. कुठंतरी एक गीत गायचं, आई माझे मायेचा सागर. आता आईची काय नसते, मायाचं आहे का? आईचं काय प्रेम असतं माहिती आहे तुम्हाला? माहित? गर्भात चिखलाचा गोळा आहे, मातीचा गोळा आहे, लोखंडाचा गोळा, तुम्हाला माहिती आहे का? नाही. निरपेक्ष भावनेनं तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. ते बाळ माझे सुखी व्हावं. अरे ते दिसत नाही, बोलत नाही, चालत नाही, तर त्याच्यावर प्रेम करता, याला माय म्हणतात. बाप तसाच असतो. बापाला रडलेलं कुणी पाहत नाही. पाहायचाच असेल तर त्याची उशी चापसायची. आणि तोच बाप आज आमच्यातनं निघून गेलेला आहे. बाप आणि आई किती जरी रात्रंदिवस गोडवे गायले, यांची बराबरी कोणीही करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. आणि एक कीर्तनकार येतो आणि ते डुप्लिकेटच गीत गातो, आई माझी मायेचं. आरती एका गायकानं गायलेलं गीत आहे ते. आईची बराबरी करीन काय कोणी? 7 वर्षे घास भरवती. बाप हाडाची काढा, रक्ताचं पाणी करतो, चालाय शिकवतो, बोलाय शिकवतो. नव्हे. अरे ज्या वेळेस त्याचा मुलाचा प्रपंच सगळा बजेट व्यवस्थित होईल, घरदार होईल, त्याला कुठंतरी समाधान वाटतं. आणि एक गीत ताव याच्यावर नाहीच होणार. जो गीत गातो त्याला म्हणायचं तुझं कुठं आहे तर तेवढं सांग. 70% कीर्तनकार आई वडील सांभाळत नाहीत. कदाचित त्यात माझाही नंबर असेल. हो, कीर्तन चांगलं असतं, पण आज कीर्तनकार चांगले नाहीत. विठाला विठाला म्हणून महाराज 2 तास लयच भारी बोलला. महाराज म्हणायचं नाही. तो 22 तास कसा वागतो हे चापसलं पाहिजे. नाही तर आज सारे फसवणारे महाराज झाले. सांगणारे कमी नाहीत, ऐकणारे सुद्धा कमी नाहीत. आणि ज्ञानोबा तुकोबा म्हणलं तर रोज गुलाबजान महाराजांना खायला आहे, त्यांचं दर्शन आहे. पण तुमच्याकडे पावित्र्य पाहिजे तेवढं. आज पावित्र्य राहिलं नाही महाराज. हो, अवघड झालंय. का तर डुप्लिकेट साधू यात आले जास्त. साधू म्हणायचंच कुणाला? आमचा वारकरी लबाड अजिबात नाही. वारकरी लबाड नसतोच, पण लबाडांना माळा घातले ते आणि माळकरी गोळकरी झाले. वारकरी आमचा अजिबात गोळकरी नाही. त्याच्यामुळं परमार्थ करणं अवघड झालंय. आज संस्थानला पत्र काढावं लागतंय. निकषात वागा, निकषात. कीर्तन बरं वाटण्यासाठी असतं का बरं करण्यासाठी? आणि आजची कीर्तन कशा चालल्यात? चला लय बरं वाटतंय. लयच बरं वाटतंय. चला, कीर्तन बरं करण्यासाठी असतं, बरं वाटण्यासाठी मुळीच नाही. मग बरं कधी होतं? आता आपण सगळे शेतकरी या. डुप्लिकेट औषधाचा फवारा शेतावर मारला, पीक हाताला लागतं का? आणि जर ओरिजिनल मारला तर मग तसंच आहे ना कीर्तनाचं बी. दंतकथा नको, आम्हाला संत कथा पाहिजेत. विठाला विठाला विठाला.
अभंगाचं दुसरं चरण. पावलो विसावा आता निसंतेने पावलो विसावा आता निसंतेने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेत्रिया कुंटलिया धावा तृष्णेते आता निसंतेने पावलो विसावा आता निसंतेने पावलो विसावा कुंटलिया धावा. कुटुंबानं आपल्या बापाला अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी जो केलेला अट्टहास आहे, त्यांची आशा मनशा वासना काही राहील नाही. ऐका, तुम्हाला मुलं किती दादा? मुलं 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 किती? 2. वा, मुलांना सगळं देऊन टाकलं का? टाकलं. पैसा पाणी घर दार सगळं. वा, आपल्याला काय ठेवलं नाही. आता मुलांकडं जमीन पैसा मिळवणं अपेक्षा आहे का? माघारी अजिबात नाही. मग अपेक्षा काय आहे? एकच अपेक्षा आहे. हे नीट ऐका बरं का, एकच अपेक्षा आहे. एकदा सकाळी म्हणावं दादा तू जेवला का, आणि संध्याकाळी एकदा म्हणावं दादा तू जेव. एवढीच अपेक्षा आहे. आता इथं सांगतो, आपल्या आई वडिलाला आपण बोललेलं किती दिवस झालं बरं? महाराज तेवढं सोडून बोला गाड्या. आम्हाला आई वडिलाला बोलायला सवड नाही, पण बायला बोलायला सवड आहे. हे बाईल बरं सांगा, हे येताना सुद्धा तुम्ही लवकर या बघा, येतो येतो येतो. पण आई आणि वडिलांसंग बोलायला नको वाटतं माणसाला. का ते शत्रू आहेत का आपले? अरे ते तर आपले मित्र आहेत, ते तर आपले देव आहेत. हो मग आता निश्चिंतीने पावलो विसावा खंटलिया धावा तृष्णेची या. आता माझी आशा मनशा वासना तृष्णा खुटली का, तर माझ्या कुटुंबानं काय केलं? शेवट तो भला माझा बहुगुण झाला. हा, आता माझी आशा मनशा काही राहिली नाही. ऐका, आता भजन करू आणि आपण प्रसंग पाहू. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई आपण 2 चरणाचा भावार्थ जवळजवळ धावताच पाहिलेला आहे. तुम्हाला हे झाड काय? हे झाड कोरोनंतर 417वं झाड आहे. हे मी दिलेलं त्या जीवाच्या नावानं एक झाड देतो. तुमच्या बांधावर हजारो झाडं असतील, पण हे झाड वेगळं आहे. कसं वेगळं आहे? ते जीवाच्या नावानं लावलेलं झाड आहे. कोरोनात आपल्याला काय कमी पडत होतं? ऑक्सिजन कमी पडायचा. शासनाची किम आहे, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा, पण फक्त कागदावर. गोट्यानी बिल आहेत. मला तिकडे जायचं नाही, आपल्या निंदास्तुती कोणाची करायची नाही. मग हे झाड ते जीवाची नावानं लावलं. आपल्या अण्णा कर्जतला गेले, ऐका, तर गोडधोड खायानत होते का नाही? हा, कोणासाठी? लेकरांसाठी. आता हे झाड त्यांच्या जीवाच्या नावाने लावलेलं आहे. हे झाड या कुटुंबाला फळं देणार आहे, गोड फळं देणार आहे. हे एक फायदा. दुसरा फायदा, हे झाड जसं मोठं होईल तशी अण्णाची आठवण मोठी होणार आहे, मोठी होणार आहे. हा, मग हे कुटुंब अण्णाच्या वलय खाली होतं, कसं? सावलीला होतं. हे झाड जसं मोठं होईल तसं या झाडाच्या सावलीला हे कुटुंब बसणार आहे. आणि चौथा फायदा, ज्या वेळेस अण्णांचा जन्म झाला, नाळेला कातर लागले, पहिला ऑक्सिजन चालू झाला, म्हणजे श्वास आहे. पहिला श्वास चालू झाला, ते शेवटच्या श्वासापर्यंत ऑक्सिजन चालू होता. आता अण्णा गेले, अण्णांचा श्वास
ऑक्सिजन बंद पडला का नाही? हा, मग आता त्यांचा ऑक्सिजन या झाडाच्या रोपातून हे झाड 4 लोकांना ऑक्सिजन देणार आहे. म्हणून त्या जीवाच्या नावाने हे झाड आहे. म्हणून 417वा झाड आहे कोरोना माझ्या 100 रुपयासाठी महाराज लोक पाकिट फेकून देतात. पण हे ओरिजिनल झाड, कलमाचं झाड 250 रुपयाला मी आणून प्रत्येक जीवासाठी देत असतो. आणि ते झाड जतनच होत असतं. ते झाड वाया जात नाही. हे तेच कुंपण तेच खाडा नाही. हा, मला काय काय माणसांनी फोटो पाठवले, महाराज आंब्याला आंबे आले. हो, म्हणून अण्णा जरी गेले असले देहाने, पण विचाराने जाऊ शकत नाहीत. विठाला 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 विठाला. विचार मरत नाहीत, विचार जळत नाहीत, विचार पेटत नाहीत. हे महात्मा गांधीला गोळ्या झाडून मारलं कशाला? देहाला. पण विचाराला नाही मारता आलं. आज मी त्यांच्याच विचारात येत चालतोय. हो, मग 2 चरण आपण सोडवल्यात, 2 चरण बाकी आहेत. आपला विषय होता बाळ जन्माला आलं, देह मरतो का जीव मरतो? उत्तर काय आलं तर देह मरतो. मग जीव जातो कुठं? प्रश्न आहे का नाही? पहिली माणसं व्याधीनं मरायची. व्याधीनं म्हणजे वय होऊन मरायची आणि ती घरात मरायची. आता हाऊस 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 फिटल. हा, हाऊसच फिटते महाराज. हो, व्याधीनं मारायची. मग व्याधीनं मारलेली माणसं घरातून बाहेर काढायची. तुम्ही काय करायचं? माझ्या जुन्या काळात लगेच रांगोळ काढायची त्याच्या. कुठल्या जन्माला गेले? बरोबर आहे ते. जुनं ते सोनं आहे. विचार, अरे जुन्याच माणसाचं घ्यावं ते प्रेत इकडं हे करूस तर यांनी तिथं दिवा लावायचा आणि तिथं काय करायचं? रांगोळ काढायची. आणि कुठल्या जन्माला गेलंय हे त्याच्यावर कळत होतं. ऐका, कुठल्या जन्माला गेलं हे त्याच्यावर कळत नाही. तुमच्याकडे अज्ञान आहे फक्त. कुठल्या खाणीत गेलं हे त्याच्यावर कळत होतं. मग खाणी किती द्या? 184. हा, 184. ऐका, खाणी 4 आहे त्या. जारज, अंडज, स्वदेज आणि उदबेज. प्रत्येक खाणीत 21 लक्ष येऊन या. 21 चोक 84 लक्ष येऊनी. मग 84 लक्ष येऊनी मिळून फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. किंवा एक एक येऊनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. विठाला 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 विठाला. विषय गोड आहे इथं, लक्षपूर्वक आहे का? मग ते प्रेत बाहेर काढलं, तिथं रांगोळ काढायच्या. ते कुठल्या खाणीत गेलं हे त्याच्यावर. जारज मध्ये गेलं, अंडज मध्ये गेलं, स्वदेज मध्ये गेलं का उदबेज मध्ये गेलं? जारज खान जेवढे यवनीवाटे जन्मतात जेवढे यवनीवाटे जन्मतात ते सगळे आडवे. एकच उभं केलं त्याला 2 मेंदू आहेत. ते कीर्तन सांगते. सायंटिस्टला विचारा, 2 मेंदू फक्त मानवाला आहेत, इतर प्राण्याला 2 मेंदू नाहीत. पण जेवढे यवनीवाटे जन्मतात ते सगळे आडवे आहेत पण सरळ चालतात. एकच उभं केलं, गावाला आडवं, भावाला आडवं, देवाला आडवं. पहिलं एक सांगायचं आणि गाव ऐकायचं. आता गावाने सांगितलं एकच ऐका नाही. इतका फरक पडला. मेंदूचा वापर आहे. मग अंडज, अंड्यातून जन्मणारे. उदबेज बेबियानं. स्वदेज येऊनीच नाही. स्वदेशला वा, लिका, पिसा, गोचिड, इचू ह्याला कुठे येऊन येत? मग 84 लक्ष येऊनी मिळून फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. मग एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. ते त्याच्यावर कळत होतं. ते प्रेत आंघोळ घातली, तिरडीव झोपवलं, जीव जातो कुठं? त्याच्याच मस्तकी 3.5 फूट होता. तो जीव घेऊन बांबू बसला. 4 गडे आले, प्रेत उचललं, मशाण्याच्या दिशेने चाललं. हातात मडकं घेतलंय. मशाच्या दिशेने डायरेक्ट गेला का तुम्ही? कुठं काय केलं? इसावा. आता 4 जणाला तेवढा गडीला काय लय का? हा, पण माणूस म्हणतो इसावा. ऐका, तो इसावा आहे का? इसावा आहे का? नाही ना. इथं प्रमाण आहे, पुरावा आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह काळाचा आहे आणि धन कुबेराचं आहे. वाण्याने मुठभर धान्य 100 रुपया पांढऱ्या फटक्यात बांधून दिलाय. ते म्हणतो खाली ठेव, खाली ठेव. खाली ठेवलं, आदेश आला कोणाचा? कुबेराचा. आणि ते पांढऱ्या फडक्यातलं धान्य 100 रुपया सोडला. पुढचं गडी भेलन मागं आलं, मागचं पुढं गेलं. तोवर मागच्यांनी 5-5 दगाड घेतलं मारायला. इसावा नाही,
खाली का ठेवलं ते कोण आहे बघूच त्याच्याकडं. हो मागचं गडी लगेच त्या गाडी घेऊन धावलं का तिथं कुबेर आहे. कुबेर म्हणतो देह काळाचा नेला पण धन माझं आहे ना सोड खाली. मग माझ्यासारखा शहाणा येतो आणि ते धन कशात बांधलंय पांढऱ्या फडक्यात. वा ती फडकं किती मीटर आहे 3.5 मीटर आहे. जीवनात येऊन 2च कापडं महत्वाचे असतात. येताना एक कापड आहे त्या धडप्याच्या लोगड्याचं काय ते बाळ होतं. ते कुठल्या बी कलरचं चालतं ते 3 ते 3.5 फुटाचं आहे. हा त्याला खिसा आहे का येताना खिसा आहे का नाही. जाताना 3.5 मीटर आहे. पण तुमचा ना आमचा ड्रेस एकच. आता माहेरची साडी घाला ती काय बी घाला ती पैसा वाढतात काय बी नावं टाकून. बाया मला साडी कसली साडी घाला गाऊन घाला मॅक्सी घाला चुडीदार घाला पण जाताना तुमचा आमचा ड्रेस एकच आहे. कलर बदल नाही. ऐका सावध व्हा सावध व्हा. म्हणून जावची लय निंदा करू नका. जावची निंदा करू नका. दिपाळीच्या तोंडात तर करूच नका. मला 2,500ची आणली तिला 250चीच आहे. बाई दिवस बदलतात उगवलेला मावळतो मावळल्याला उगवतो. जावची निंदा करायची नाही. हा भावाला हात द्यायचा जावाला हात द्यायचा संकटातून बाहेर काढायचं. तवा तो भारत देश आहे. हा मग ते पांढरं कापड 3.5 मीटर आहे त्याला खिसा आहे का. मग येताना खिसा नाही जाताना खिसा नाही. मध्ये खिस भराय का उताडा आला तुम्हाला एवढा. खिस भरायच्यात कोण म्हणतं खिस भरायचं नाही तर भरायच्यात खिस पण कसं जोडणी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे धन जोडायचं आहे पण कसं जोडून या धन उत्तम व्यवहारे. व्यवहार उत्तम करायचा आमच्या अण्णांसारखा. उत्तम व्यवहार करायचा. उदास विचार करायचा आहे कुणाचा अक्षय सारखा. बापाच्या वर्षश्राद्धानिमित्त अन्नदान वस्त्रदान ज्ञानदान उदास विचार करायचा. उदास विचारे वेच करी मग उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील. मग खाणे किती 4 जारज अंडज स्वदेज उदबेज. चांगलं कर्म केलं जारज खान. कर्म कमी पडलं अंडज खान. कर्म कमी पडलं उदबेज खान. कर्मच नाही वा लिका पिसा गोचिड. म्हणून भावाचं खायचं देवाचं खायचं गावाचं खायचं. हा नाहीतर मग स्वदेज खा. हा मी सांगत नाही ज्ञानेश्वरीत पुरावा आहेत हे धडधडीत. जे ज्ञानेश्वरी वाचल त्याला कळत. हा स्पष्ट पुरावा आहेत. हा जारज अंड स्वदेज उन्मोनी 8 आणि काय लिहिलंय माझ्या माऊलीनं अतिशय गोड लिहिलंय. म्हणून कर्म चांगलं करायला शिकायचं. हा तर चांगल्या खाणी जन्मतो का. देहाला मरण आहे जीवाला मरण आपला पहिलाच विषय झाले का नाही. हा मग जीव जातो कुठं. अरे जो द्वापारयुगात होता त्रेतायुगात होता सतयुगात होता आज कलियुगात आहे. काल होता आज आहे उद्या बी असणार आहे. का तर जीवाला मरण नाही फक्त देहाला मरण आहे. मग ते तो जीव बांबू बसतो आणि मशानाच्या दिशेने प्रेत गेलं मशानात ठेवलं. मग आपल्या देवावर होमविधी होतो. आपल्या किती छिद्र आहेत आपल्या शरीराला पहा. आपल्या शरीरी 10वे द्वार ही पंढरी. 10वे द्वार 10 छिद्र आहेत. 10 किती छिद्र आहेत 10 छिद्र आहेत. मग प्रत्येक छिद्राव तूप लावायचंय आणि तिथं सुवर्णदान ठेवायचंय. आपण किती छिद्राव ठेवतो एकाच. नाकात तरी घालत्यान डोळ्यात तरी घालत्यान तोंडात तरी घालत्यान. पण शास्त्र सांगतं 10 छिद्र आहेत. 10 छिद्राला तूप लावायचं आणि तिथं सुवर्णदान ठेवायचं. मग होमविधी करायचा आणि फेऱ्या मारायच्या. भडक अग्नी द्यायचा आणि फेऱ्या मारायचा. घट घ्यायचा इथं कुठं खांद्या उजव्या घ्यायचा आणि फेऱ्या 5 मारायचा. तो घट कशाचा आहे. सराप मेला तरी वाटाचा वाट सर मेला तरी याचं कारण काय. सराप मेला सोन्याचा पाहिजे ना का बरं. ऐका आपल्या भारत देशात 3 प्रकारच्या माती आहेत. एक दफनविधी पुरायचं दहनविधी जाळायचं. जलविधी उत्तर भारतात चालतो पाण्यात सोडून द्यायचं. मग जलात सोडलं माती दहन केली माती आणि दफन केलं माती म्हणून मातीचं गाडगं संघ.
मन शरीराची होय माती सांगा कोणी नाही होते. प्रत्येकाच्या शरीराची मातीच होणार आहे म्हणून मातीचं गाडगं. मग ते गाडगं 5 फेऱ्या मारायचा. फिरविला घट होडीला चरणी महावाक्य ध्वनी बोम झाली बोम. जन्मात आल्याव एकदाच बोंबलायचे आणि वर्षातनं एकदा बोंबलायचे. काय शास्त्र आहे आपलं. वर्षातनं एकदा कुठं बोंबलायचे. सिमगा. कुठल्या हाताने बोंबलायचे. डाव्या. बरोबर आहे. हा. आणि जन्मात आले एकदा हाताने बोंबलायचे. गट फोडल्यावर फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी. अरे बॉम्बलाय सुद्धा शास्त्र आहे. इतका भारत देश आपला उच्च आहे. विठाला 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 फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी भोम झाली. रडते रात्रंदिवस काम करून माया म्हणते हाय हाय यमधर्म. यमा तुझी सत्ता खरी आहे की बाबा. सत्ता खरी आहे. मग गाडग ते मडक पिचवलं बारक्या दगडा. जाऊ दे लाईट आपलं काय घेत नाही. आता कामापुरतं चांगलं झालंय. पहिल्या काळात कुठे लाईट होत्या. हो मग त्यात जीव खडा ते मडकं फोडलेलं त्याला काय म्हणतो. जीव खडा किंवा आसमा. हा ते दगड फेकून देतो का नाही. मग ऐका बांबू जीव होता. बांबूला मडक्यात आला जलाच्या रूपात. मडकं फोडलं आसमा जीव खडा किंवा आसमा त्यात जीव आला. मग तो खडा फेकून देत नाही आपण. तो कुठं ठेवतो खडा. बाबलीच्या खोडात मकच्या बुडात. आणि पाहुण्याला म्हणतो नीट ठेवा. त्याला काय पाय पळून जायला. तो खडा खरं घरी आणायचा आहे आणि नरंजीच्या रूपात त्याची 13 दिवस सेवा करायची. आम्ही तिथंच मातीत घालतो सगळं. चला मग तो जीव खडा किंवा आसमा म्हणतात त्याला. मग 3रा दिवस येतो परत माती लोटण्याचा. 3रा दिवस आहे. मग तो मोठा महादेव स्थापन करतो. कुठं हस्तीच्या ठिकाणी. हस्ती गोळा करतो आणि कुठं टाकतो. पाण्यात का टाकायच्या हस्ती. इथं पाणी नाही का. गंगेच्याच पाण्यात का टाकायच्या. गंगेच्या पाण्याची ताकद वासना विरत हस्ती करणं. ही गंगेच्या पाण्यात ताकद आहे का. अरे अख्खं शरीर जळतं पण हस्ती राहतात का. हस्ती त्या वाघणीच्या दुधाच्या हस्तीत. कोण वाघीन माय. ते मायच्या दुधाच्या हस्तीत जळतच नाही. ते प्युअर दूध आहे. हा जळतच नाहीत. मग त्याला वासना चिकटलेली असते. वासना मरत नाही. वासना जळत नाही. वासना पेटत नाही. विचार जळत नाहीत. विचार मरत नाहीत. विचार पेटत नाहीत. आज जरी अण्णा गेले तरी अक्षयला सांगणं होतं. अक्षय बाहेर कुठे गेला लवकर ये. एकटी वस्ती आपली. लेकरावाळा ध्यान ठो. पोरांवर ध्यान ठो बाबा. पिका पाण्यावर ध्यान ठो. कोण अण्णा गेले पण अण्णाचे विचार जिवंत आहेत. देहाने जातो माणूस पण विचाराने कधीच जात नाही. हा पत्नीला संदेश असल पोरावर ध्यान ठो. पंगत चुकली तरी चालेल. ऐकताय का तुम्ही. पंगत चुकली तरी चालेल पण पोराची संगत चुकून देऊ नको. हा हे कुणाचे विचार. आमच्या अण्णाचे विचार आहे. हा म्हणून पंगत संगत जर चुकली तर अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद होतात. पंगत चुकल्याने एक दिवस उपाशी मरतय काय माणूस. हे अण्णाचे विचार आहेत. म्हणून अण्णा ध्यानी गेले पण विचाराने कधी जाऊ शकत. मग तिथं 3 पिंड केले. कुठं हस्ती विसर्जन. तिथं महादेवाची पिंड केली. पिंड 3 केले. पूर्वेला 1 पिंड, पश्चिमेला 1 पिंड आणि दक्षिणेला 1 पिंड. पूर्वेचा पिंड कुणासाठी. कुणासाठी पूर्वेचा पिंड. श्राद्धाचं कीर्तन तुम्ही आजच ऐकताय का. कुणासाठी. कोणी सांगितलंच नाही तर ऐकायचं काय. श्राद्धाच्या कीर्तनात काय सांगत होती. अशा महाराजाला जागा द्या ना. मी म्हणत नाही पण ह्याचं शटर लवकर बंद करायला लावायचं. त्याचं कीर्तन श्राद्धाचं आहे दादा. कीर्तन श्राद्धाचं आहे. आम्हाला श्राद्धाचं सांग का करायचं का नाही करायचं. हे श्राद्ध जर कळालं तर पुढची पिढी घालील. पुढची पिढी घालणार अजिबात नाही. म्हणणार कशाला मंडपाला पैसे, कीर्तनाला पैसे, अन्नदानाला पैसे खर्च होतोय. हा हाकामारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. ज्याला हाक मारायची त्याचं नाव माहिती पाहिजे का नाही. योगेश तो कधी माझ्याकडे कसे बघते. त्याला माहिती आहे मलाच हाक मारली. जे कार्यक्रम करतो ते माहित पाहिजे का नाही. हो त्याचा उपयोग काय. मग बंद पडतील. मग
पूर्वेचा पिंड देवासाठी, पश्चिमेचा पिंड चित्रगुप्तासाठी. जन्माला आल्याबरोबर, नाळेला कातर लागल्याबरोबर, जन्म झाल्याबरोबर उजव्या खांद्या पुण्य, डाव्या खांद्या पाप, हा चित्रगुप्ता लेखणी करत असतो. दक्षिणेचा पिंड यमासाठी या. ही दिशा कोणाची या? पाठीमागे एक पिंड ठेवतो ना यमासाठी. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मारू नको, झोडू नको, तोडू नको. मारणं, झोडणं, तोडणं काय व्याकरण शुद्ध आहे. मारणं, पोरं भांडण लागल्या कोणी कुणाला कुठं हाणतं. झोडणं, पोलिस जागा बघून हाणत्यात. तोडणं, एक एक भाग सुट्टा करणं. म्हणून त्या जीवाला मारू नको, झोडू नको, तोडू नको. तिसरा दिवस संपला. पहिल्या दिवसापासून 10व्या पर्यंत जे कार्यक्रम करतो त्याला नवश्राद्ध म्हणायचं असतं. मग नवश्राद्ध म्हणायचं. आणि नवश्राद्ध झालं रे झालं. मग 12वा 13वा मासिक आणि आजचं श्राद्ध याला नवमिश्र श्राद्ध म्हणायचं. मग 10व्यापासून, पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत त्याचा सूक्ष्म देह तयार होतो. देहाचे प्रकार 4: सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. आता अन्न कुठल्या देहात आहेत? अन्न कुठल्या देहात आहेत? अतिसूक्ष्म देहात आहेत. अतिसूक्ष्म दिसतं का? नाही दिसत. अन्नाला आपण सगळे दिसतो पण आपल्याला अण्णा दिसत नाहीत का? ते अतिसूक्ष्म देहात. मी कुणासाठी काय काय केलं, आता माझ्यासाठी कोण कोण काय करतंय हे त्यांना दिसतंय का? ते अतिसूक्ष्म देहात आहेत ते. मग त्या जीवाला भोग लागते. कधी? 11व्या, त्या 12व्या आणि 11व्या दिवशी. म्हणून 12व्याला गोड जेवण द्यायचं, 13व्याला गोड जेवण द्यायचं. आणि तो जीव यमाच्या दूतासंग निघतो. मग कडे कोट बंदोबस्त पाठविले दूत, यम येऊन नेते हातो हात. त्या जीवाचा प्रवास 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. असा दिवसाचा प्रवास 247 योजन आहे. 247 गुणिले 12 दिवसाचा प्रवास. मग तो 12 महिने चालतो. किती महिने? 12 महिने. मग 12 महिने चालत असताना वैतरणीच्या तीरावर जातो. तिथं कामधेनू नावाची गाय आहे या. म्हणून पूर्वीची माणसं म्हणायची गाय दान केली पाहिजे, गाय दान केली पाहिजे, गाय दान केली पाहिजे. का? तर वैतरणीच्या तीरावर कामधेनू नावाची गाय मदत करते आणि त्या जीवाचा प्रवास सुखकारक होतो. भयभीत नगरात तो जीव जातो. त्या भयभीत नगराचा अधिपती चित्रगुप्त आहे. मग उजव्या खांद्या पुण्य, डाव्या खांद्या पाप, याचं बजेट काढलेला जातो बायोडोटा. मग बायोडोटा काढला रे काढला, मग त्याची गती ठरते. प्रारब्धहीन शरीर. काय आहे? प्रारब्धहीन शरीर आहे. मग आधी प्रारब्ध, त्याच्यावर शरीराची रचना आहे. रेल्वे रूळ टाकल्यानंतर धावते का आधी धावते? का आधी धावते? मग आधी प्रारब्ध आहे. मग चित्रगुप्ता प्रारब्ध पाहतो, नंतर त्याच्यावर शरीराची रचना करतो. कोण? तिथं होते. मग तुमचं पुण्य किती, पाप किती. मग प्रारब्ध हे शरीर आहे. त्या प्रारब्धावर उद्याची गती. मग अण्णाने त्यांच्या हैतीत केलेलं पुण्य, त्यांच्या हैतीत केलेलं पुण्य आणि त्यांच्या कुटुंबाने अण्णा गेल्यापासून आजच्या श्राद्धापुत्र केलेलं पुण्य. 10व्याला अन्नदान, 13व्याला अन्नदान, मासिकला अन्नदान, आज तर अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आणि पिंडदान, ही 4 दान आहेत. या कुटुंबानं त्यांच्या नावाने केलेलं दान आणि अण्णांनी त्यांच्या हैतीत केलेलं पुण्य आजच्या दिवशी बेरज होते आणि त्या जीवाचा प्रवास सुखकारक होतो. अभंगाचं 3रं चरण. कवतुक वाटे, कवतुक वाटे, कवतुक वाटे झाली आवेचाचे. कवतुक वाटे, कवतुक वाटे, कवतुक वाटे झाली आवेचाचे. आता दिसतीने
पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा वाटे झाले या वेचांचा नाम मंगळाचे तेने गुणे आता निसिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या त्यात मडक हाय हे त्यात कावळा येतो कावळा कुठल्या खाणीतलाय अंडच खाणीतलाय आणि कोंबडी कुठल्या खाणीतली अंडज मध्ये मग कोंबडीला का मान नाही कावळ्यालाच का मान इतकं खोल शास्त्र आहे पण कावळा बघायचं मला एक वाजन अजून हे मडकी संन्याशाला 2 लागतात संन्याशाला 2 लागतात आणि प्रापंचिकाला 14 लागतात ही म्हणते महाराज हे बिघडला का काय हे ह्याला का गोळ्या बिळ्या संपल्या का बाहुलं पाहिलं की नाही तुम्ही बहुलं की तुम्हाला लग्नाच्या वेळेच ह्यांना बहुला असेल तुम्हाला बी बहुला असेल तुमच्या वेळेस तर लय बहुला असेल काय बहुलं होतं राव होतं का नाही ते घडवणारेच असं वा 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 किती घेऊन यायचा त्यावेळेस तुम्ही बाहुल्याला किती ऐकू येत नाही कोण घेऊन किती येत होता सांगा ना काय मेळच लागरण काय या बाहुल्यावर किती ठेवीत होते ते गाडगे बरोबर आहे 11 तिथं 11 ऐका तिथं 11 आणि द्वारा फिरवायला 12 जलामतानी 13 आणि नदीवचं 14 प्रपंचिकला 14 मडकी विठाला अभंगाचं शेवटचं चरण तुका मने मुक्ती प्रणले नोबारे तुका मने मुक्ती प्रणले नोबारे सचार केळे मेळे आता देवा सचार आता दिवस चार केळे मेळे आता निसंदेन पावलो विसा आता नित्य पावलो विसावा आता नित्य पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया तृष्णेचिया कुंडलिया धावा
तीनदा झाला पाहिजे का म्हणे मुक्ती परणेली नवरी आता दिवसचारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावल विसावा खुंटली या धावा तृष्णी आज माझी वाशा मनशा वासना तृष्णा खुटलेली का तर माझ्या कुटुंबानं मला अधोगतीतून वृद्धगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अट्ठास आहे म्हणून याजसाठी केला होता अट्ठास सैवटचा दिस गोड व्हा माहिती आहे तुम्ही खाता का ग ते श्राद्धाचं ह्यांच्यातले बोकाळा चालला मी बया खातच नाही रोज आहो एक शीत सुद्धा राहत नाही माझ्या कीर्तनात महाराज हो ह्यांनी इतका उताडा लावला या हा का खात नाही तुम्ही सांगता का मी सांगतो का खावं म्हणून हा माझं तरी मान्य करा तर मी तुमचं तरी मान्य करतो उद्यापासून कीर्तन सोडायचं बंद करतो करायचं असा सातबारा फारफेर चतुर्शीमा कागद कळतो का तुम्हाला कळतो का मग किंमत कशाला असते जास्त कागदाला वा माझी काय गोड बोलली कागदाला किंमत आहे हे कागद कोण आहे का त्या आत्रिकी ऋषीला 6 मुलं होती हा हो आर्यमान श्राद्धाला केलं पहिलं कुणाचं आत्रिकी ऋषीचं दत्ताचं वचन घेतलं श्राद्ध करतो पण भोजन करावं लागत भगवान दत्तात्रय श्वानाच्या रूपात येतात भोजन करतात बाई तुझं कुठं न्यायचं काय दत्तात्रय भगवान ऐका नाथ बाबांनी तर डोळा काढून दिला कशासाठी वड्यासाठी कशाच्या श्राद्धाच्या हे महाराजा ही लैला आमचं झालं जवळचं सांग की वाईस जवळचं सांगू का तुम्हाला सिंधताई सगळं कळते का कोणाकोणाला कळते वा काय होती ती अनाथाची माय होती नवरा नांदवत नव्हता गावगावात राहून देत नव्हतं राहायची कुठं मशानात राहायची हा खायची काय गॅस होता का सिलेंडर होता का काही नव्हतं हे मशानात राहायची इसळीला तांदूळ गोळा का तुम्ही म्हणला ना मग इसावा तांदूळ गोळा करायची मडक्यात घ्यायची हाराव शिजवायची कशाच्या प्रेताच्या आणि उदरनिर्वाह भागवायची ती 287 मुलाची माय झाली किती मुलाची माय झाली तिची मुलं शिपाई नाही हे शिपाई नाही अजून क्लार्क नाही आणि वायरमन तर मुळीच नाही सगळी टॉप लेवलची उच्च शिक्षित उच्च अधिकारी तिची मुलं हा के सचिवालयात ते आपल्या मंत्रालयात सचिव हा कलेक्टर IPS अधिकारी अशी सगळे उच्च कोणात मशानात राहणारी बाय पती नांदवत नव्हता 287 मुलाची माय झाली हे किती मुलाची 287 मुलाची घर नव्हतं दार नव्हतं आपल्याला एकानेच बेजार केलंय डब्बा करायचा आणि डब्बा करायचा आणि गाडी यायची आणि गाडी यायची पोराला ब्याचा पाडा बी आहे ना शिक्षण किती झालं तुमचं BA पत्र खर्च किती आला अंदाज अंदाज कुठं ताळे पण काढणार आहे आपण तेव्हा हा BA पतूर 4 लाख ऐका ए तुम्ही ऐकताय का ग BA पतूर 4 लाख BA पतूर 4 लाख आता शिंबूड पुसाय 50,000 शिंबूड पुसायला 50,000 आहे BA पतूर तुमचा गुंटा राहणार नाही पोराच्या शिक्षणावर सगळं रान जाणार आणि पोरगा कुठं तर हाय परत शेरडाकडं कुठं नोकरी तर आता बहनाव्या शुद्धीव्या तुमचं कथा जगात कुणाच राहिलं नाही हे पुढारी जगतोय थापावर व्यापारी जगतोय मापावर गारोडी जगतोय सापावर तुम्ही आम्ही या विठ्ठलाच्या जपाव जगतोय कुठंतरी विठ्ठला विश्वास ठेवा सावध व्हा मराठी शाळा टिकवा
अरे शिक्षण कर, आपण भरतोय लाखांनी पगार शिक्षणाला, आपण करतोय. माझं बाय मराठीत नाही, आता मी तिकडंच घातलंय, तिथंच घाल बाय. कुठं नोकऱ्या राहिल्यात? हा, आणि सगळे इतिहास बुडावला त्यांनी, संस्कार बुडावले, आजी बुडावली, सगळं बुडावलं. सावध व्हा. मी निंदास्तुती करायचं करत नाही, पण वस्तुस्थिती बोलायला काय हरकत आहे? फॅड झालं फॅड. हो, म्हणून मराठी टिकवा. मराठी बी कळना, बाप बी कळना, काय म्हणजे ह्याला मिळच नाही. राखतं याला इतका इंग्लिश मिडियमच्या पोराला आहे ना, ती लगेच दावं घेऊनच पळते, नाही तर मग बाटली घेऊनच पळते. हा, पहिल्या बाया रडायला लागलं की त्याला भाकरीचा तुकडा द्यायचा, आता मोबाईलचा तुकडा देते ते. हे आपले संस्कार. मला तिकडं जायचं नाही. हो, म्हणून ज्या अण्णाने आम्हाला आचार विचार उच्चार दिले, त्या अण्णाच्या ऋणातून आम्ही आज मुक्त झालोय. तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निसिंतीने पाऊल विसावा, कोणतरी या गावा तृष्णेची या. ऐका, या कुटुंबातील त्यांच्या पत्नी, भाऊ, मुलगा प्रतिमेच्या समोर या. अगोदर जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. या प्रतिमेच्या समोर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.